आणि म्हणून आज सगळं ओके आहे. आम्ही एकत्रित काम करतोय. नाही, नक्कीच. पण जसं तुम्ही म्हटलात की ती सिच्युएशन होती, तुम्ही त्या सिच्युएशनला म्हणून तसं रिॲक्ट केलं. पण ह्या सगळ्यामध्ये कोकण जे साधारणतः आपण पाहतो की 7:30-8 नंतर थोडंसं शांत होऊन जातं. मध्यरात्रीपर्यंत तिथं जी हलचल पाहायला मिळाली तुमच्या निमित्तानं आम्हाला ऐन निवडणुकांमध्ये की काय होतंय, म्हणजे मला असं वाटतं की लोक मध्यरात्रीपर्यंत पाहत होते की आता काय होणार, मग काय होणार. म्हणजे तो जो कोकणाकडे जो फोकस पूर्णतः तुम्ही तो इलेक्शनचा जो होता तो बऱ्यापैकी केंद्रित झालेला असं म्हणायला हरकत नाही तुमच्यामुळे. नाही, मी न्यूज व्हॅल्यूसाठी असं काय ते केलं नव्हतं. मला एक व्यवस्था थांबवायची होती आणि त्या व्यवस्था थांबवण्यासाठी ज्या गोष्टी करणं भाग होतं त्या मी केल्या. आणि तेव्हा प्रशासन होतं, त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन, मी गेलो ते पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्यानंतर तक्रारी केल्या त्या निवडणूक आयोगाच्या विरोधात केल्या. मी फक्त प्रोसिजर फॉलो केली की हा टप्पा झाला, आता पुढचा टप्पा, आता ह्यानंतर हे केलं पाहिजे. कारण का कायद्याने आपल्याला ती सवलत दिली आहे आणि एकदा जर आपल्याला सवलत दिली आहे तर आपण का नाही वापरायची ती. आणि आपण माझ्यासाठी न करता कोणाच्या तरी हिताचं करतोय. म्हणून असं वाटतं की न्यूज व्हॅल्यू त्याला किती मिळेल किंवा मी कसा त्याच्यात फ्लॅश होईन त्यापेक्षा तो विषय मला असं वाटलं की महत्त्वाचा होता. लॉजिकल एंड पर्यंत तुम्ही त्याला घेऊन गेलात, मात्र म्हणजे तेच वेळ काळ न पाहता किंवा ते इतकं, कारण बऱ्याच असं पाहिलं जातं की राजकीय नेते हे घोषणा करतात किंवा एखादा मुद्दा मांडतात, मात्र तो नंतर विरला जातो. पण तुम्ही कन्सिस्टंटली त्याच्यावर एफर्ट्स घेतलेले किंवा त्याच्यावर काम करताय, त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करताय असं या काळामध्ये दिसून आलं. कारण का काय आमच्यावर संस्कार तसे झालेत की एकदा एक विषय हातात घेतला की मग काही झालं तरी ते सोडायचं नाही, तो निकालापर्यंतच न्यावा लागतो. नाहीतर लोकांचा संशय असाही होऊ शकतो की हा मॅनेज झाला, असंही होतंच ना. आणि म्हणून ती भावना किंवा तो पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्याबद्दल होऊ नये. फक्त त्याच्यासाठीच नाही, पण आमचा स्वभाव, आमची काम करण्याची पद्धत, निवडणूक लढण्याची पद्धत आम्ही फार सिरियसली घेतो. आम्ही कुठलीही निवडणूक असली तरी ती युद्धासारखी आम्ही त्या माइंडसेटमध्ये जातो की वी आर इन अ वॉर झोन आणि युद्ध हे युद्धासारखंच लढवलं पाहिजे, नाही तर जीव जाऊ शकतो. समोरच्याकडे तलवार आहे तर मी काय अगरबत्ती घेऊन जाऊ शकत नाही. आणि ती युद्धासारखीच लढवली पाहिजे. आणि त्या भावनेतून आम्ही हे सगळं करत असल्यामुळे लोकांना असं वाटणं साहजिक आहे की हे सगळं आपण ते म्हणतो ना की का, तर कोणाचं तरी काहीतरी लागलंय, भविष्य आहे, कष्ट आहेत, तर त्यांना असं वाटू नये की निलेश राणे मॅनेज होतोय किंवा मॅनेज झाला आहे आणि आम्ही त्याच्या निवडणुकीत एवढे कष्ट घेतो, तो आमच्या निवडणुकीत घेत नाही. राणेसाहेब हे नेहमी आम्हाला सांगत आलेले आहेत की आपण जे कोण आहोत ना ते कार्यकर्त्यांमुळे आहोत, ते नसते तर आपण नसतो. आपल्याला जी काय व्हॅल्यू मिळते, आपण वेगवेगळ्या पदांवर जातो. आता राणेसाहेबांना 10 वेळा वेगवेगळ्या पदांवर काम करायची संधी मिळाली. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून त्यांनी प्रत्येक सभागृह बघितलंय. ह्या देशामध्ये जेवढे सभागृह आहेत, बरं, महानगरपालिकेचं सभागृह बघितलं, आमदारकीचं बघितलं, विधानसभेचं बघितलं, विधान परिषदेचं बघितलं, राज्यसभेचं बघितलं, लोकसभेचं बघितलं. कदाचित या राजकीय ह्या सगळ्या फ्रेटर्निटीमध्ये ते एकमेव असे असतील की ज्यांनी त्या त्या स्तरावरचे प्रत्येक सभागृह बघितलेत, अप्पर हाऊस, लोअर हाऊस, महानगरपालिका. म्हणून त्या लोकांनीच आम्हाला तिथपर्यंत नेलं ना, मग त्यांच्यासाठी ना का नाही करू. म्हणून प्रामाणिक राहायचं त्यांच्याबरोबर, ही शिकवण आहे. नाही, मी जे म्हटलं की कोकणामध्ये शिवसेना रिवाईव्ह झाली, याचं कारण असं की ज्यावेळी नारायण